भारत देशामध्ये आज ज्या वेळेस हे लोकांना समजेल त्यावेळेस एका वेळेस अख्ख्या भारत देशाला बायोचार पुरवण्याची ताकद आज अख्ख्या भारतात कोणाकडेच नाही. एक लक्षात घ्या, जो फेकला जातो त्याला जर तुम्ही पैशामध्ये कन्वर्ट करू शकला, त्याला जर तुम्ही पैशामध्ये आणू शकला तर तुमचा बिझनेस कधीच लॉस मध्ये जाणार. नाराज होऊ नका, कारण खूप मोठं मार्केट तुमच्या पुढे. नमस्कार, मी संजय क्षीरसागर, संजीवनी ॲग्रो मशिनरी नागपूर. या कंपनीच्या वाटचालीबद्दल किंवा आम्ही जी काही संजीवनी ॲग्रो मशिनरी ही कंपनी उभी केली, संजीवनी ॲग्रो मशिनरी चालू करत असताना आज आम्ही 32 वर्ष या लाईनमध्ये काम करतो. माझे पार्टनर मिस्टर अनिल चौक आणि मी स्वतः संजय क्षीरसागर. 92 साली आम्ही या कंपनीची सुरुवात केली. 92 सांगतो की बांबूची लागवड जसजशी वाढत जाणार आहे तसं शेतकऱ्यांना तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन वाले प्रोडक्ट सांगावे लागणार आहे. फक्त बांबू 3 आणि 4 रुपये किलोने विकून शेतकऱ्याचं भलं होणार नाहीये. त्याच्यात अजून काय ॲडिशन करू शकतो. मग अभ्यास करत असताना बऱ्याचशा आयसीआर डिपार्टमेंट का जे सॉइलवर काम करतात, कारण ते 12 महिने शेती केली जाते, त्या जमिनीमध्ये तुमच्या पाणी पकडून ठेवण्याची कॅपॅसिटी फक्त कार्बन तुमची लेव्हल ओके असेल तरच असते. एक साधं कार्बन बायोचार, याला बायोचार म्हणतात, बांबूचा बायोचार बनवणं आणि तो शेतात टाकणं. येणाऱ्या भारत देशामध्ये आज ज्यावेळेस हे लोकांना समजेल त्यावेळेस एका वेळेस अख्ख्या भारत देशाला बायोचार पुरवण्याची ताकद आज अख्ख्या भारतात कोणाकडेच नाहीये. आणि अजून 10 वर्ष सुद्धा येणार नाही. सगळ्यांनी जरी बायोचार बनवायचा प्रयत्न केला बांबूचा तरी आपण पाहिजे तेवढा माल पुरू शकणार नाही. ही फ्युचर मधली गरज आहे. अजून 2 ते 3 वर्षांनी लोक राशनिंग होणार आहे, बायोचार एवढं डिमांड येणार आहे, कारण त्याचं महत्व समजणार आहे. आज बायोचार आपल्या शेतात टाकायचा किंवा शेतामध्ये काम करत असताना त्याचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवायची, त्याचे खूप फायदे आहेत. पासून बनवला जातो बायोचार. सर्वात आजच्या तारखेला बांबू किंवा ॲग्रिकल्चर वेस्ट, पण ॲग्रिकल्चर वेस्ट गोळा करणं त्याच्यापेक्षा बांबू जे काही शेताची लागवड होते त्याला आपण व्हॅल्यू ॲडिशनमध्ये जाऊन बांबू चारकोलमध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. बांबूचार किंवा बायोचार ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते आणि तो न्यूट्रिशनला रिपीट तुम्हाला बेनिफिट द्यायला लागतो. बायोचार एका शेतात टाकल्यानंतर परत त्याला 50 ते 60 वर्ष टाकण्याची गरज पडत नाही, पण एका एकरला 1 टन मालाची गरज पडते. आज एका एकरला 1 टन बायोचार टाकणं पूर्ण भारत देशामध्ये जर टाकायचा ठरला तर 15 वर्ष आपण जरी बनवत राहिलो तरी आपण कमी पडणार आहोत. मग बायोचार बनवायचा कसा, बायोचार म्हणजे काय, कशा पद्धतीने बनवला जातो, शेतकऱ्यांना ते बनवणं शक्य आहे का, त्याचे बेनिफिट काय, खरंच त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होतं का. खूप सोपी पद्धत आहे. इतकी सोपी पद्धत आहे का आत्ता पद्धतीने आपण 24 तासामध्ये तुम्ही टाकलेल्या बांबूला बायोचारमध्ये आपण कन्वर्ट करतो. त्याच्या काही पद्धती आहेत, त्याला चार्जिंग केलं जातं आणि मग शेतामध्ये ते फर्टिलायझर म्हणून वापरलं जातं. त्या बायोचार बरोबर तुमचा ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल, तुमचं शेणाचं खत असेल, तुमचं पोल्ट्रीचं खत असेल, त्याच्यावर पाणी असेल, हे मिक्सिंग करून आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो. केला का परदेशामध्ये बायोचार आम्ही अंजीला गेल्यानंतर लक्षात आलं का बायोचार कसा बनवला जातो. आपला वेस्टेज बांबू, जो चांगला बांबू असेल तो तुम्ही विका, काही प्रॉब्लेम नाही. त्याचे जे काही आर्टिकल बनवायचे ते आर्टिकल तुम्ही बनवा. त्याचा जो डस्ट निघतो, जो भुसा निघतो, त्याच्यापासून तुम्ही ग्रीन एनर्जी बनवा, त्याचे बायोमास पॅलेट बनवा. पण त्याचे तुकडे पडतात, त्याचे हे जे काही करतात त्याला तुम्ही एका मशीनमध्ये विदाऊट ऑक्सिजन, आम्ही जे मशीन बनवलेलं आहे त्याच्यात विदाऊट ऑक्सिजन त्याला 24 तासामध्ये त्याला बायोचार किंवा बायोचारकोलमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो. हे करत असताना ह्या मशीनला कुठल्या प्रकारचा इलेक्ट्रिसिटीची गरज पडत नाही. हा प्रोडक्ट बनवल्यानंतर 24 तासामध्ये त्याचं कोळशामध्ये रूपांतर होतं. त्याचं कार्बन आयडी व्हॅल्यू 70% वरती असते. ही वरती असलेली 70% कार्बन व्हॅल्यू, त्याच्यात वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी 100-120 पर्यंत राहते. सल्फरचं प्रमाण 0.1% खाली येतं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाण्याबरोबर किंवा तुम्ही एखाद्या सेंद्रिय खताबरोबर त्याला जर चार्ज केलं
त्या कशा चार्ज करायच्या हे आम्ही तुम्हाला सांगतो. हे चार्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही त्याला फक्त मिक्स करा आणि मग त्याचा फायदा पहा. सर्वात जास्त फायदा 12 पिकं जे घेतात त्याला त्याचा सर्वात जास्त फायदा होतो. आणि हा फक्त शेतात वापरला जातो असं नाहीये, याला मेडिसिनही खूप डिमांड आहे. हा बांबू चारकोल आज सगळ्या, तुम्ही जर पाहिलं असेल तर काय टूथपेस्ट मध्ये आजकालच्या बांबू चारकोल यायला लागलेला आहे, तुमच्या साबणांमध्ये आहे, तुमच्या कॉस्मेटिक मध्ये आहे. आणि याचा सर्वात मोठा जे मार्केट ओपन होणार आहे आणि ते मार्केट ओपन झालेलं आहे, कारण तो अवेलेबल नसल्यामुळे अजून लोक आपल्यापर्यंत पोहोचत नाही. सगळ्या मेटल इंडस्ट्रीला आता बांबू चारकोल लागतोय. ते म्हणतात का स्वस्तवाला दगडी कोळसा सोडून लोक बांबू चारकोल कंपन्या का मागतात. हाय क्वालिटीचं जे आयरन बनवलं जातं, कार्बन स्टील असो किंवा त्याच्या काही ट्रीटमेंट असो, त्यासाठी कार्बन उतरण्यासाठी यांना बांबू चारकोलची गरज पडते. ते 30-35 रुपयापर्यंत ते विकत घेतात. चारकोल जसा जमिनीत बायोचार म्हणून वापरला जातो तसा सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये याला स्मोकलेस म्हणतात. याच्यातून धूर निघत नाहीये, याचा स्मेल येत नाहीये, म्हणून हाय क्वालिटीच्या सगळ्या हॉटेल्स, बार्बेक्यू याच्यामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. सर्वात महत्वाचा भाग, बांबूची लागवड जशी सरकारने फ्री केली तसं एक अमेंडमेंट काढलेलं आहे का बांबू चारकोलला भारत सरकारने एक्सपोर्ट करण्याची परमिशन दिलेली आहे. हे 2021ला डिक्लेअर झालेलं आहे. कारण बांबूचं लागवड मोठ्या प्रमाणात चालू झाली, त्यामुळे त्यांचे वेगवेगळे त्याचे सिस्टीम चालू झालेले आहेत. त्याचं मार्केट कसं वाढलं जाईल त्याच्याबद्दल सांगितलं जात आहे. आणि बांबू चारकोलला ऑल ओव्हर वर्ल्ड खूप मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे आणि एक्सपोर्ट करण्याची तुम्हाला परमिशन आहे. बांबू कोळसा, बाकीचा लाकडी कोळसा बनवताना किंवा त्याला विकताना तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या खूप काही परमिशन काढावे लागतात. पण बांबू चारकोल आणि बांबू हा ओपन केलेला असल्यामुळे याचा बनवणे किंवा विकणे याच्याबद्दल कोणाची परमिशन काढण्याची गरज पडत नाही. आज बांबू चार मध्ये कन्वर्ट केला तर तो वेगळा एडिशन आहे, ते वेगळं बेनिफिट आहे, तो सर्वात मोठा बिझनेस आहे. एक लक्षात घ्या, जो फेकला जातो त्याला जर तुम्ही पैशामध्ये कन्वर्ट करू शकलात, त्याला जर तुम्ही पैशामध्ये आणू शकलात तर तुमचा बिझनेस कधीच लॉसमध्ये जाणार नाही आणि तुम्ही खूप मोठी गरज तयार करू शकाल. म्हणजे हात जोडून जेवढे बांबू उत्पादक आहेत, जेवढे बांबू मिशन वर काम करतात, मग तो शेतकऱ्याचे नाराज होऊ नका, कारण खूप मोठं मार्केट तुमच्या पुढे येत आहे. फक्त बांबूचा वेस्टेजला तुम्ही फेकण्यापेक्षा त्याला बायोचार मध्ये कन्वर्ट करून तुम्ही शेतीत टाकून तो डाटा तुम्ही सबमिट करा, तुम्हाला कार्बन क्रेडिट मिळतं. प्रूफ पाहिजे, कुठल्याही गोष्टीला मिळण्यासाठी प्रूफ द्यावा लागतो. असं बोलण्याने किंवा दाखवल्याने मिळत नाही, त्याला प्रूफ करावा लागतं, त्याचा डाटा ठेवावा लागतो, त्याचा रिझल्ट द्यावा लागतो, त्याचा पूर्ण फाईल बनवून ज्यावेळेस तुम्ही कंपन्यांना सबमिट करतात त्यावेळेस तुम्हाला तो कार्बन क्रेडिट मिळतं. आणि ह्यूज प्रमाणात कार्बन क्रेडिट विकत घेणारे ऑल ओव्हर इंडिया नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये लोक बसलेले.